नागपुर जिलाधिकारी कुमार आशीर्वाद ने बताया कि नागपुर जिले में पात्र किसानों की फसल ऋण माफी प्रक्रिया शुरू हो गई है। सर्वर की समस्या रोकने के लिए चरणबद्ध सूचियां जारी की जा रही है। किसान अपने 4 प्रमुख दस्तावेजों और बायोमेट्रिक सत्यापन के साथ नजदीकी सेवा केंद्र पर प्रक्रिया पूरी कर सकते हैं। नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी नागपूर। आपल्याला कल्पना असेल की आता 2 जून 2026 ला शासनाने एक शासन निर्णय काढला आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026। आमच्या जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 62,548 शेतकऱ्यांची यादी बँक्सनी त्यांचे FLRS त्यांचे पोर्टल आहे, ते बँक्सनी पोर्टलवर ही यादी अपलोड केलेली आहे। त्यापैकी पहिली यादीमध्ये पहिली जे एलिजिबल बेनिफिशियरीज पात्र लाभार्थीची जी पहिली यादी आहे, त्या यादीमध्ये 24,322 शेतकरी आहेत। हे 24,322 शेतकरी पात्र आहेत। आता या ठिकाणी एक गोष्टी आवर्जून मी स्पष्ट करून इच्छितो की ही जी यादी आहे ही पहिली यादी आहे। 24,322 ची पहिली यादी आहे। जसा जसा बँक्स त्यांचे बाकी 62,548 जे लाभार्थी आहेत ज्यांच्या पोर्टलवर अपलोडिंग झालं आहे, जसा जसा त्यांचे चेकिंग होईल, त्यांचे सर्व कागदपत्रचे पाहतील, त्यांचे सर्व निकष ते पाहतील, तसेच दुसरी यादी तिसरी यादी प्रकाशित होत राहतील। तर हा एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीमध्ये नाही आहे, कुठल्याही प्रकारची काळजी घेण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे। दुसरी यादी येईल, तिसरी यादी येईल, जसा जसा बँकचा काम पुढे जाईल। तर नंबर 1 असा आहे, हा योजनामध्ये 2 लाख पर्यंत जे लोकांनी अल्प मुदत पीक कर्ज घेतला होता, 1 एप्रिल 2019 ते दिनांक 31 मार्च 2025, 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदत पीक कर्ज घेतला होता आणि ज्यांचा कर्ज 30 सितंबर 2025 पर्यंत थकीत होता, 30 सितंबर 2025 पर्यंत थकीत होता आणि दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत त्यांनी कर्ज परतफेड केला नव्हता, असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील। मी पुन्हा एक वेळी सांगून देतो, 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदत पीक कर्ज घेतला होता आणि ज्यांचा कर्ज 30 सितंबर 2025 पर्यंत थकीत होता आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्यांनी कर्ज परतफेड केला नव्हता, असे सर्व शेतकरी जे आहेत ते या योजनेसाठी पात्र असतील। 2 लाख रुपये पर्यंत हा कर्जमाफी योजना आहे। ज्या शेतकऱ्यांचे थकबाकी 2 लाख रुपयेपेक्षा जास्त असेल, त्यांना जे 2 लाख रुपयाच्या पेक्षा वर जे अमाउंट आहे, 2 लाख रुपयाचे अतिरिक्त जे अमाउंट आहे, ते परतफेड केल्यानंतरच ते या योजनेसाठी पात्र आहेत। उदाहरणासाठी जर मी शेतकरी आहे, मी 3 लाख रुपये कर्ज घेतला आहे, जोपर्यंत मी जे अतिरिक्त 1 लाख रुपये आहे तो परतफेड करणार नाही, तोपर्यंत माझा हा कर्जमाफी बाकी 2 लाख रुपयाचे कर्जमाफी होणार नाही, या मी स्पष्ट करून इच्छितो। दुसरा, जे शेतकरी यामध्ये त्यांनी वेळेत कर्ज परतफेड केला आहे, त्यांनी लोन रिटर्न केला आहे, वेळेत त्यांनी सर्व जे त्यांचे व्याज रक्कम आहे ते भरले आहेत, त्यांच्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहन पण त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल। 50,000 रुपये त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांना हे अमाउंट त्यांच्या अकाउंटमध्ये DBT मार्फत जमा करण्यात येईल। आता शेतकऱ्यांना हा जो प्रेस कॉन्फरन्स आपण घेतला आहे, त्याचा मुख्य उद्देश आहे की जे शेतकरी बांधव आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना नेमका काय करायचे त्यासाठी हा प्रेस कॉन्फरन्स घेतला आहे। आता जर 24,322 चे आता पहिली यादीमध्ये जे लोक पात्र आहेत 24,322, जर आपला नाव या यादीमध्ये असेल तर बँक्स कडून आपल्याला SMS किंवा कॉल जाईल, किंवा आमचे जे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कृषी सहाय्यक जे आमचे आहेत ते आपले जे शेतकऱ्यांचे त्यांचे WhatsApp ग्रुप आहे त्यांच्यावर ते नाव टाकतील। आम्ही तहसीलदारला, BDOच्या, ARच्या सर्व जे आमचे तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी आहेत त्यांची पण बैठक आपण घेतली आहे। त्यांना पण आपण सांगून दिलं आहे की प्रत्येक माध्यम, WhatsApp असेल, प्रेस असेल, प्रत्येक माध्यम मार्फत
शेतकऱ्यांपर्यंत हा गोष्टी पोहोचला पाहिजे, ही बातमी पोहोचला पाहिजे की माझ्या नाव ही पहिली यादीमध्ये आहे. तर नंबर 1 हे झालं. एक वेळी आपल्याला कळला की माझ्या नाव पहिली पात्र यादीमध्ये आहे, तर आपल्याला 3 गोष्टीची आवश्यकता आहे. नंबर 1 विशिष्ट क्रमांक, नंबर 2 आधार कार्ड, नंबर 3 बँक पासबुक आणि चौथा यामध्ये ॲग्रीस्टॅग कंपल्सरी आहे. म्हणून जे शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅगची त्यांची आयडी तयार केली नाही, माझी त्यांना विनंती असेल की आपण तत्काळ जाऊन आपले सरकार सेवा केंद्र, तहसील कार्यालय, मंडल कार्यालयामध्ये जाऊन संपर्क साधून ॲग्रीस्टॅग आयडी आपली तयार करून घ्यायची. तर तुमचे जे विशिष्ट क्रमांक येईल, हा जी पात्र लाभार्थीची यादी असेल त्यामध्ये विशिष्ट क्रमांक पण दिला आहे. ती विशिष्ट क्रमांक घेऊन आधार कार्ड, बँक पासबुक आणि ॲग्रीस्टॅग आयडी हे 4 गोष्टी घेऊन जे सर्वात निकट आपल्या सरकार सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जायचे. सर्व आपले सरकार सेवा केंद्राचे जे चालक आहेत त्यांची ऑलरेडी एक ट्रेनिंग झालेली आहे. आज उद्यामध्ये पुन्हा आपण त्यांची एक तहसीलदार लेवलवर पुन्हा एक त्यांच्याकडे एक बैठक आपण त्यांच्या घेणार, पण त्यांची ट्रेनिंग झालेली आहे. आपण हे 4 गोष्टी ॲग्रीस्टॅग आयडी, आधार कार्ड, बँक पासबुक आणि विशिष्ट क्रमांक जर घेऊन आपले सरकार सेवा केंद्राकडे गेले तर त्यानंतर जे चालक आहे, SSK केंद्र ऑपरेटर जे आहे, ते सगळे गोष्टी ते पोर्टलवर त्याच्या लॉग इन आहे ते सगळे गोष्टी करून घेईल. त्या ठिकाणी आपला बायोमेट्रिक करायचे. बायोमेट्रिक दिल्यानंतर आपले सगळे डिटेल्स येईल त्या ठिकाणी की आपला 7/12चा नंबर काय आहे, किती एरिया आहे, किती कर्ज आपण घेतला आहे, हे सगळे गोष्टी येईल. 1-2% केसेसमध्ये असं असू शकते की जे पोर्टलवर आपल्याला माहिती दिसते, स्पेशली जे किती कर्ज आपण घेतला होता, आपल्याला त्याच्याशी जे सहमती नसेल, हे फार फार कमी प्रकरणांमध्ये असा घडणार. पण 1-2% केसेसमध्ये जर असा घडला तर आपल्याकडे तिथे ऑप्शन आहे की मी याशी सहमत नाही आहे आणि कारण द्यायचे की कुठल्या कारणामुळे आपण सहमत नाही आहे. हे सगळे ट्रेनिंग आपले सरकार सेवा केंद्र ऑपरेटरला आपण ऑलरेडी दिलं आहे. त्यांना जर आपण फक्त सांगितलं की हा जे दाखवत आहे पोर्टलवर माझा डेटा त्याच्याशी मी सहमत नाही, हा चुकीचा आहे, म्हणून ते आपल्याला विचारेल की कुठल्या कारणामुळे आपली सहमती नाही आहे आणि त्यानंतर ते डिसअग्रीचे ऑप्शन क्लिक करेल की मी सहमत नाही आहोत आणि त्यानंतर तो जो आपला तक्रार आहे तो जिल्हा स्तरावर आमच्याकडे लॉग इन आहे. कलेक्टरला पण त्याच पोर्टलवर कलेक्टरच्या पण लॉग इन आहे, तहसीलदारच्या पण लॉग इन आहे. हे सगळे ठिकाणी तो फ्लॅग होईल. त्यानंतर आपण आपल्याला बोलवून आणि त्यानंतर आपल्याकडे जे पण पुरावे आहेत त्याप्रमाणे आपण जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर निर्णय घेणार.